जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद परमहंसांना एकटेच कसे भेटायला जातात तो भाग आपण बघूया. काही पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की ही दुसरी भेट होती, पण जो अभ्यास केला त्याच्यावरून सांगते की ही 4थी-5वी भेट असावी. कारण पहिल्यांदा त्यांनी सुरेंद्रनाथ आपल्या शिष्याकडे विवेकानंदांना बोलावलं होतं. दुसरी भेट म्हणजे त्यांनी मंदिरात त्यांना त्यांच्या मित्रांबरोबर ते आले होते. तिसरी भेट एकदा दोनदा ते त्यांच्या घरी जाऊन आले होते. म्हणजे हीच भेट त्यांची 4थी किंवा 5वी असावी. आणि आता ते आपल्या घरून एकटेच निघाले होते परमहंसांना भेटायला. आणि खूप उत्सुकता होती की हा कृष्ण व्यक्ती जो आहे याच्यामध्ये कमालीचं काहीतरी आहे. हे मला असं खेचतात आहे. माझ्याकडे ये, माझ्याकडे ये, आणि मला आता यांना भेटायलाच हवं. मला काहीतरी वेगळं मिळणार आहे, काहीतरी अद्भुत मिळणार आहे. आणि या गोष्टी जर मला मिळवायच्या असतील तर मला यांच्याकडे जायलाच हवं. मला यांच्यावर थोडा तरी विश्वास टाकायला हवा. आणि आता विवेकानंद परमहंसांच्या आश्रमात जातात. परमहंस एकटेच भाव समाधीमध्ये बसलेले असतात. धडकन दरवाजा उघडतात आणि जाऊन बसतात. ते एका बाजेवर, असे बाज असते ना आपल्या ग्रामीण भागात, तसे बाजेवर बसलेले असतात. विवेकानंद त्यांच्या पायाजवळ थोडं अंतर राखून आणि त्यांच्याकडे बघत असतात की कसे आहेत ते, काय आहे, नेमके कुठला अनुभव ते घेत असतील. आता परमहंस त्या भाव समाधीतून हळूहळू हळूहळू विवेकानंदांकडे सरकतात आणि आपला उजवा पाय त्यांच्या मांडीवर ठेवतात. त्या क्षणी असं लिहिलंय की त्यांची भाव समाधी लागते आणि ते त्या समाधीत उतरून जातात, गहरे उतरतात. काही वेळाने ते बाहेर येतात. त्यांना काहीतरी विलक्षण अनुभूती येते आणि हे कळतं की आपल्यातला जो अहंकार आहे तो सगळा या क्षणी गळून पडलाय. आणि दुसरी भावना त्यांच्या मनात निर्माण होते, जर अहंकार गेला तर माझा मी संपेन का, माझा मी संपलोय का. अरे मला तर माझे आई वडील आहे, कुठेतरी मी आहे जिवंत. 1% 2% मी आहे. आणि ते परमहंसांना म्हणतात, तुम्ही आता काय केलं. मला माझे आई वडील आहेत ना, म्हणजे मला त्यांच्याकडे जायचंय ना. तुम्ही मला नेमकं काय अनुभव देत आहात, मला सांगा. एक व्याकुळ आवाज त्यांच्यातून, त्यांच्या ओठातून हा निघतो. परमहंस हसतात की काही पर्सेंट तो अहंकार पूर्ण गळून गेला असतो, पण काही पर्सेंट तो असतो. ते हृदयाला हात लावतात. आता इतकंच पुरे आहे, पुष्कळ झालं नोरेन, खूप झालं. काय घडलंय तो अनुभव नोरेंना येतो आणि दुसऱ्या क्षणी विचार करतात की ही काही मोहिनी विद्या तर नव्हती, हे काही चेटूक तर नव्हतं जे माझ्यावर केलं. पण चेटूक जे आहे ना, ते जे दुर्बळ लोकां असतात त्यांच्यावर होतं. मी तर खूप बलवान आहे, माझ्यावर असं काही चेटूकेटूक करू शकणार नाही. पण काय केलं यांनी, काहीतरी माझ्यावर आज केलं. जोवर गुरुची कृपा होत नाही, आपल्या प्रश्नाचं उत्तर देते स्वामींच्या मुखातून, तोवर आपण इथं येत नाही, म्हणजेच ध्यानाला येत नाही. ध्यानाला येणं ही शेवटची अवस्था असते आणि यातून एक एक पायरी आपण हळूहळू चढून जातो. ही आपल्या गुरूंची कृपा आहे, म्हणून आपण आज इथवर आलेला आहात. आपण अतिशय भाग्यवान आहात, अतिशय उन्नत
अवस्थेत आहात आणि म्हणून ध्यान करत आहात. आणि ही जी कृपा आहे ती ही एका क्षणात होणारी आहे. एका क्षणात, याला काही वेळच लागत नाही, क्षण में. आणि त्याची आणि आपली जेव्हा नजरानजर होते आणि ती जी कृपा आपल्यावर मिळते, आपल्यावर होते, त्याला काही शब्दच नसतात. आता भूताचा दाखला असं नरेंद्रने लिहिलेलं आहे की या भेटीनंतर 3-4 वर्षांनी थोडा थोडा विश्वास आता त्यांचा आपल्या गुरूंवर बसलेला असतो. आणि आता ते म्हणतात, मला निर्विकल्प समाधीचा अनुभव घ्यायचा आहे. परमहंस हसतात. निर्विकल्प समाधी? अरे पुता, त्या दिवशी तर अनुभव देणार होतो, तूच म्हणाला मला आई वडील आहे, मला माझं घर आहे, आणि तूच पळालास की. आणि आता निर्विकल्प समाधी हवी? तुला एक गोष्ट सांगतो, भूताची गोष्ट. एक माणूस असतो, तो मेल्यावर भूत होतो आणि भूत झाल्यानंतर बरेच वर्ष एकटा राहतो. पण आता त्याला एकटं राहण्याचा कंटाळा येतो आणि त्याला वाटतं की माझ्याबरोबर अजून कोणीतरी भूत हवा, म्हणजे मला निदान काहीतरी बोलता येईल, सुखदुःखाचं काहीतरी सांगता येईल. पण काही लोक मंत्रांनी मुक्त होतात आणि काही लोक जलानी मुक्त होतात. त्याला कोणी मिळतच नाही. अच्छा, मग तर खूप दिवसांनी, मी सांगतोय, या भूताला दुसरा एक भूत भेटला. म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल, परमहंसांना सांगायचंय की मला तू भेटला आणि वाटलं चला कोणीतरी साथीदार मिळाला. पण अरे, हा साथीदार पण सांगतोय मला आई वडील आहे, मला अमकं टमकं आहे. त्या साथीदारालाही माझ्यासोबत राहायचं नाही. आता या भूतानं काय करावं, असं परमहंस विवेकानंदांना विचारतात. विवेकानंद त्याच्यावर त्यांना सांगतात, अरे तुमचे बाकीचे शिष्य आहेतच की, त्यांनाही तुम्ही आपल्या समाधीचा अनुभव देताच ना. त्याच्यावर परमहंस असं त्यांना सांगतात की अरे बाबा, एखाद्या छोट्याशा तलावात एखादा हत्ती जेव्हा उतरतो तेव्हा ते पाणी खळबळतं, खूप आवाज येतो. पण हाच हत्ती जेव्हा गंगेच्या पाण्यात येतो तेव्हा त्या गंगा मातेला काही फरकच पडत नाही, त्याच्यात कुठली खळबळच निर्माण होत नाही. जे माझे बाकीचे विद्यार्थी आहेत ते त्या छोट्याशा तलावासारखी आहे, आणि तू जो आहेस तू महानद आहेस. मला वाटतं ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचली ना, याचा अर्थ समजला ना, उलगडला ना, की तू इतका व्यापक आहेस, इतका मोठा आहेस, आणि मी तुझीच प्रतीक्षा करतोय. काहींची क्षमता जी आहे ती खूप कमी आहे आणि काहींची क्षमता जी असते ती असीम असते. त्याच्यात लाखात एक, करोडोत एक विवेकानंद होते आणि विवेकानंदांची परमहंस वाटच बघत होते. याच्यात बघा, आज बिटवीन द लाईन्स आपल्याला सांगू इच्छिते की जेव्हा आपण स्वामी विवेकानंदांची संपूर्ण ऊर्जा माझ्या हृदयात मला मिळते आहे असा जेव्हा भाव ठेवू, तेव्हा स्वामी विवेकानंदाच्या सगळ्या ऊर्जाशी आपण एकरूप होऊ. तुमच्यापर्यंत पोचतंय ना हे वाक्य? मला कृपा करून अंगठे दाखवा, कारण बोलता येत नाही सगळ्यांना असं एकदम. तर ध्यानाला बसताना संपूर्ण ऊर्जेशी एकरूप व्हा. जेव्हा तुम्ही सागराशी एकरूप होता तेव्हा सागराचा अनुभव घेता. स्वामी विवेकानंदांच्या ऊर्जेशी एकरूप होता तेव्हा ती सगळी ऊर्जा तुमच्यात येते, तुमच्या हृदयात स्वामी येतात, आणि तो अनुभव जो असतो तो शब्दांच्या परे असतो. रामकृष्णांचे जे शिष्य आहेत, शारदानंद यांनी श्री रामकृष्ण लीला प्रसंगामध्ये 5 खंड लिहिले आहेत. या 5 खंडांमध्ये तिसऱ्या खंडामध्ये याचा उल्लेख आहे मास्टर्स. तिसऱ्या खंडामध्ये दिलं आहे की रामकृष्ण जेव्हा विवेकानंदांना भेटले, नरेंद्रांना भेटले, तेव्हा यदुनाथ मालिकच्या ते बागेत गेले आणि त्या बागेत ते दोघं फिरत होते. थोड्या वेळाने ध्यानाला बसले आणि ध्यानाला बसल्यावर पुन्हा परमहंसांनी काय केलं,
यांना स्पर्श केला, नरेंद्रना. आणि नरेंद्रांना स्पर्श केल्यानंतर ही गोष्ट अशी पटकन घडली नाही, कारण नरेंद्र हे खूप असे प्रत्येक वेळेला खरंच परमहंस आता काय करतात आहे, त्यांचा आता काय इरादा आहे, त्यांना त्यांचा काय हेतू आहे हे समजावून घेण्याच्या अतिशय त्यांची चौकस बुद्धी आणि असा असा जो स्वभाव होता की मला सायंटिफिक रित्या वैज्ञानिक दृष्ट्या ते प्रत्येक गोष्ट समजावून घेत. तर आता यांचा पुढचा काय हेतू आहे हे समजावून घेण्याच्या ह्याच्यात ते डोळे मिटतच नव्हते. ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होते आणि त्याच क्षणी परमहंसाने एका क्षणात त्यांना भाव समाधी लावली स्पर्श करून. आणि ही समाधी अशी होती की त्या समाधीमध्ये त्यांनी त्यांना प्रश्न विचारले, तू कोण आहेस? त्या समाधीतून ते उत्तर देत होते, मी कोण आहे ते त्यांनी सांगितलं. तू इथे किती दिवस तुझा मुक्काम आहे? मग त्या सोलनी, विवेकानंदांच्या सोलनी उत्तर दिलं, माझा इतके इतके दिवस मुक्काम आहे. मग तुला काय काय करायचंय? मग त्यांनी हे सांगितलं की मी या या गोष्टीसाठी जन्म घेतलाय. मला सांगा, या वैज्ञानिक दृष्ट्या या गोष्टी सिद्ध होतात आणि याचा दाखला आपल्याला शारदानंदांनी दिलाय की परमहंस आणि विवेकानंदांचा तो अनुभव. विवेकानंदांनी काय अनुभव घेतले हे कोणालाही सांगितलं नाही, पण परमहंसांनी नेमक्या शब्दात सांगितलं की जे मला हवं होतं त्या सगळ्या गोष्टी मी नरेंकडून काढून घेतल्या आणि मी आता प्रूव्ह केलं आहे की फक्त केवळ मी त्या दिवशी बोललो नाही की नरेन कशासाठी आलाय, त्या गोष्टींची सगळी उत्तरं मला मिळाले. आणि आज मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला, ज्या क्षणी मी कोण आहे या गोष्टींचा नरेनला पत्ता लागेल, त्या क्षणी तो समाधी अवस्थेत जाईल आणि हे मर्त्य लोक सोडून तो हे मर्त्य लोक मला अगदी इतकं कठीण जातं हे आपल्यापर्यंत पोहोचवणं. कृपा करून या ऊर्जेशी एकरूप व्हा. हा तो दृढ संकल्प करेल की समाधी अवस्थेतून तो त्या परमगती प्राप्त करेल, परमेश्वराला प्राप्त करेल. आणि ती अवस्था त्याला ज्या क्षणी मी कोण आहे हे या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्या क्षणी प्राप्त होईल. मला वाटतं ही गोष्ट काय आहे ती मी आपल्यापर्यंत पोचवू शकली. ही गोष्ट पोचवताना सुद्धा तुम्हाला कळतंय की किती ऊर्जा स्वामी म्हणजे ते बोलताना सुद्धा ते शब्द सुद्धा आपल्याला स्फुरत नाही, पण हे केवळ जे बोलवून घेतात तेच ते स्वामी आहे. मी एक पुन्हा पुन्हा सांगते, एक फक्त माध्यम आहे आपल्यापर्यंत पोचण्याचं. आणि या गोष्टी अशाच घडल्या की म्हणजे 39व्या वर्षी स्वामी विवेकानंदांना कळलं की आपण कोण आहोत आणि त्यांनी परमगतीला त्यांनी मिळवली. परमेश्वर त्यांना प्राप्त झाला. पुढचा प्रसंग घेते की नोरेन आता परमहंसांशी खेळत असत, बोलत असत, अभंग गात, कविता म्हणत, अगदी जसा मित्र असतो ना आपला, गुरु आपला मित्र असतो आणि गुरु आपल्याशी जेव्हा बोलतात तेव्हा ती जी अनुभूती आहे ते हे दोघं जण घेत फिरत बागेत गाणी गात, एकाच हुक्कामधून दोघं जण चिलीम पीत, अशी ही गंमत करत. आणि कधी कडकडून परमहंस नरेनला मिठी मारत. जो जो त्यांच्याकडे येत त्यांना अगदी खूप तारीफ नरेनची करत. नरेनला कधी कधी रागही येई, हे काय आहे, माझी काय तारीफ करतात आणि इतकी तारीफ मला नाही आवडत, काही तारीफ लावली. एकदा काय झालं, ब्राह्मो समाजाचे केशवचंद्र सेन आणि विजयकृष्ण गोस्वामी त्यांच्याकडे आले. आणि केशवचंद्र सेन हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व. ब्राह्मो समाजात त्यांना खूप मान सन्मान आणि विवेकानंदांचं ते आराध्य होतं. आणि हे तिघं असे बसलेले होते. विवेकानंद थोडेसे अंतर सारून, की मोठी माणसं जेव्हा समोर बसलेली असतात तेव्हा आपण लहान व्यक्ती थोडं मागे बसतो, तर अंतर सारून बसले होते. परमहंस त्यांच्या खाटेवर आणि तिघांनाही ते बघत होते, आळीपाळीनं बघत होते. केशवचंद्रांना थोडस वाटलं की काय नेमकं परमहंसांना काय सांगायचंय. परमहंस हसले आणि म्हणाले, मी हेच बघतोय की केशवचंद्रामध्ये जी एक शक्ती आहे त्या शक्तीने ते इतके विश्वविख्यात झाले. नॉरेन मध्ये तर अशा 18 शक्ती आहेत.
कल्पना करा. अशा 18 शक्ती आहेत आणि सूर्याचा उदय त्याच्या हृदयात झालेला आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. ही सूर्याची ऊर्जा आपल्याही हृदयात अशीच इतकी वाढणार आहे की तुम्हाला जे जे काही मिळवायचंय ते सगळं. आपण बघितलंच की सूर्योदयाच्या आधी स्वामींचा उदय झालाय आणि सूर्यानं त्यांना सांगितलंय, चल आधी तू उगव, मी तुझ्या पाठीशी आहे, आय एम फॉलोईंग यू. आणि अशा पद्धतीनं स्वामी विवेकानंदांचा उदय झाला आणि नंतर सूर्योदयाचा उदय झाला. असो, आता नोरेनला थोडा राग आला. हे काय आहे, माझी काय तारीफ, आणि ते केशवचंद्रांच्या समोर. ती मंडळी गेल्यानंतर नोरेन त्यांना म्हणाले, मला नाही आवडत हे अशी तुम्ही तारीफ करताय ती. मला माता कालीनं सांगितलं तेवढं मी फक्त पोचवलं. माता काली काय सांगतात तुम्हाला? काही सांगतात. तुम्ही मानसशास्त्राचा जरा अभ्यास करा, बघा कोण कोणाला सांगताय. नोरेन परमहंसांना सांगतात आहे. म्हणजे ही मित्रत्वाची जे नातं होतं हे कसं होतं. तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करा. त्यांनी खूप सारे मानसशास्त्रज्ञ त्यांना सांगितले की यांनी काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय. त्यांचा तुम्ही अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल. अरे, हे किती संशय घेतोयस तू माझ्या काली मातेवर, पण एक दिवस मात्र तू तिच्यावर विश्वास ठेवशील. एक दिवस ना, बघीन मी विश्वास ठेवायचा की नाही ते. आणि मग येतो कशाला इथे? परमहंसांचा प्रश्न. मी काली मातेसाठी नाही, मी तुमच्यासाठी येतो. माझ्यासाठी येतोस? अच्छा, मग आज माझ्यासाठी येतो, उद्या मातेसाठी येशील आणि मातेचीही तपश्चर्या करशील. ठीक आहे, बघू काय होतं ते. नरेंद्र विवेकानंद होताना सद्गुरूच्या वचनाची प्रचिती आली आणि नंतर एक अमेरिकन शिष्य आहेत, त्याचं नाव दिलेलं नाहीये पण तेवढाच उल्लेख आहे की त्यांना एका पत्रातून नरेंद्रने लिहिलेलं आहे की हा जो अनुभव आहे, ही जी अनुभूती आहे, माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं तू काली मातेचा अनुभव घेशील, त्यांची तुझ्यावर कशी कृपा होईल ते तूच सांगशील तुझ्या मुखातून. तर मी जगासमोर तर असे काही कधी कधी सांगितलं नाही, पण मी आज या पत्राद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो, अगदी कळकळीने सांगू इच्छितो की हा अनुभव मी प्रत्येक क्षणी घेत होतो, प्रत्येक श्वासागणिक घेत होतो की काली मातेची माझ्यावर कशी कृपा होते ती. हे माझं मत विशिष्ट आणि वैयक्तिक आहे, असंही त्यांनी पुढच्या ओळीत स्पष्ट केलेलं आहे. आता तिसऱ्या गोष्टीकडे जाते की एकदा रामकृष्णांची त्यांना फिरकी घ्यावीशी वाटली, कारण रामकृष्ण सांगायचे ना, प्रत्येक गोष्टीत देव आहे. तर विवेकानंद म्हणाले, या ताटात देव आहे, या भांड्यात देव आहे, या वाटीत देव आहे, सगळ्यामध्ये देव आहे, या भाजीत देव आहे, सगळ्यात देव आहे. आणि हसायला लागले त्यांच्याकडे बघून. परमहंसांना कळलं की हा जरा माझी म्हणजे मस्ती करतोय माझ्याशी. माझ्याशी मस्ती करतोस का? थांब तुला दाखवतो. आणि मग परमहंसांनी विवेकानंदांना जरा असा हलकासा स्पर्श केला. स्पर्श ज्ञानातून काय काय होतं ते बघा. त्या दिवशी विवेकानंद घरी तर गेले, पण रस्ताभर आपलं घर सुद्धा त्यांना मिळणं कठीण होत होतं. आता गुरुची कृपा होती म्हणून ते घरी गेले, पण रस्त्यात ते स्वतःला बघत होते, प्रत्येक वस्तूत ते बघत होते, समोरून येणाऱ्या वाहनातही ते नरेंद्र दिसत होते त्यांना. आईत नरेंद्र, वडिलात नरेंद्र, खिडकीत नरेंद्र, दारात नरेंद्र, जेवणात नरेंद्र, प्रत्येक वाटीत नरेंद्र. तुम्ही कल्पना करा, ते चित्र डोळ्यासमोर आणा फक्त. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये बघता तेव्हा कसं तुम्ही वागाल, कसं बोलाल, कसं रिॲक्ट व्हाल. म्हणजे ते त्यांनी दिलेलं आहे की मी खिडकीत गेलो तर त्या ग्रिल मध्ये मी माझंच डोकं आपटलं आणि मला कळलं की अरे बापरे, ही तर खिडकी आहे. पण त्या खिडकीतही त्यांना नरेंद्रच दिसत होता. म्हणजे इतकं सगळ्या प्रत्येक अणू रेणूत त्यांना दिसत होतं की मी सगळीकडे आहे. याचा अर्थ खूप डीप आहे मास्टर्स.
तुम्ही जसा जसा काढाल तसा तसा तुम्हाला मिळेल, कारण तुमच्यातला परमेश्वर हा अणू रेणूत आहे. ही अनुभूती परमहंसांनी नरेंद्रांना त्या दिवशी दिली. आणि दुसरी गोष्ट, त्याच वेळेला गुरूंनी ताकीद दिली की गुरुची थट्टा करणं योग्य नाही. कुठलेही गुरु असो, त्या गुरूंबद्दल वाईट बोलणं, थट्टा करणं, मस्करी करणं या गोष्टी योग्य नाही. परमेश्वर क्षमा करेल, पण गुरु लाख तुमच्या पाप हे करेल, तुम्हाला क्षमा करेल, पण एकदा जर गुरुला वाटलं की मी तुला क्षमा नाही करू शकत, तर तुम्हाला कोणीही क्षमा करू शकत नाही. मग त्याची गती दादांनी असं लिहून ठेवलेलं आहे आपल्या एका पुस्तकात की नरकातच जावं लागतं. त्याच्यामुळे अनंत जन्मात जर माझ्याकडून कळवळून आज हेही तुम्ही सांगा बिटवीन द लाईन्स की माझ्याकडूनच अनंत जन्मात काही चुका झाल्या असतील गुरूंच्या बाबतीत, माझ्या आई वडिलांच्या बाबतीत, तर मला क्षमा करा. आता खूपदा असं होतं की आपण एकाशी एक आणि दुसऱ्याशी एक असं वागतो. आपली मुलगी घरी आली, आपण बेटा, बाबा तू आलास, मुलगा घरी आला, त्याचं किती कौतुक करतो. आणि त्यालाच विचारायला शेजारच्या घरातला मुलगा किंवा मुलगी आली तर म्हणतो, तुला हीच वेळ आहे का यायची? ती आत्ता घरी आली, तो आत्ता घरी आला, जा आपल्या घरी. म्हणजे इथे लगेच आपण दाखवतो दुजा भाव. माझं ते काय बाल्या बबल्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं होतं. म्हणजे जो परमेश्वर माझ्यात आहे, माझ्या लेकरात आहे, तोच परमेश्वर जर तिच्यात आहे, त्या मुलात आहे, तर ती वृत्ती माझी कधी जागृत होईल? त्याच्यासाठी आज आपल्याला थोडं स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवंय. आणि मग जेव्हा हे आपल्याला आत्मपरीक्षण होतं तेव्हा मग कुठला दुजा भावच राहत नाही. बाथरूम मध्ये जर पाल असेल, आधी आपण ओरडायचं की अरे अरे पाल, मग झाडणी घेऊन ती पाल काढू. पण नंतर जर ती पाल आली तर अरे तू आलीस, किती छान, आय लव्ह यू. ही गोष्ट आपोआप आपल्यात घडेल, ही गोष्ट सहजरित्या घडेल. म्हणजे त्याच्यात आपण दुजा भाव करणार नाही. त्या प्राण्यावर, त्या पक्ष्यावर, मग ती पाल असू दे की ते फुलपाखरू असू दे, आपली नजर ही एक वेगळी नजर होऊन जाईल. याचा अनुभव तुम्ही जरूर घ्याल. तर जगासाठी आता तुला काहीतरी द्यायचंय, हा विचार हळूहळू परमहंस त्यांच्या मनात रुजवत होते. आणि एक दिवस काय झालं ते सांगते की परमहंसांनी, त्यांनी म्हटलं होतं ना मला निर्विकल्प समाधीची अवस्था दे. तर परमहंसांनी पुन्हा त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि 72 तासाचा निर्विकल्प समाधीचा जो अनुभव होता, जो अनुभूती होती, ती विवेकानंदांनी घेतली. त्याचा श्वासही सुरू नव्हता. इतक्या गहऱ्या ध्यानात, समाधी अवस्थेत ते गेले होते. तीन चारदा परमहंसांनी त्यांच्या नाकाजवळ हात घेतला, कुठेही श्वास नव्हता. त्यांचे शरीर असे एका काष्टासारखं झालं होतं. काहीच, कधी कधी बोलणं कठीण जातं, मला समजलं. आणि नंतर 72 तासानंतर त्यांना जागृत अवस्थेत आणलं. त्याच्यानंतर सांगितलं की नरेन, तुझ्या निर्विकल्प समाधीची किल्ली मात्र मी माझ्याजवळ ठेवेन. पण जर तुला ही किल्ली मी दिली तर तू प्रत्येक वेळेला निर्विकल्प समाधीतच जगशील. आणि तसंच झालं. ही किल्ली मात्र परमहंसांनी आपल्या जवळ ठेवली. कारण जर अशी समाधी अवस्थेत जर स्वामी विवेकानंद गेले असते तर त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली नसती, त्यांचे विचार या विश्वात पोचले नसते. आणि जगापर्यंत जर आपल्या विवेकानंदांना पोचवायचं आहे, नरेनला पोचवायचं आहे, तर याची किल्ली परमहंसांना स्वतःजवळ ठेवावी लागली. 16 ऑगस्ट 1886 रामकृष्णांनी देह ठेवला. पण देह ठेवण्यापूर्वी त्यांनी विवेकानंदांना सांगितलं, नोरेन, मी तुला जे जे माझ्यात होतं ते सगळं दिलं रे,
सगळं दिलं. मी आता सगळं देऊन फकीर झालोय आणि बेफिकीर पण झालोय, कारण आता मला कुठलीच काळजी नाही. हे 14 शिष्य आहेत, यांची जबाबदारी तुझ्यावर. आता तुला सगळं सांभाळायचंय. नोरेन काय म्हणेल ते तुम्हाला ऐकायचंय. या क्षणापासून तुमचा नेता नोरेन आहे. मास्टर्स आता बोलवत नाही, त्याच्यामुळे या समाधीचाच आपण अनुभूती घेऊया. मी विनंती करते सगळ्यांना. मी आज बोलली नाही आणि फक्त आपल्याला म्हटलं तुम्ही ध्यान करा, तरी तुम्ही ध्यानात जाणार आहात. इतकी ऊर्जा ही तुम्हालाही जाणवते. मला फक्त अंगठी दाखवा. एक शब्द जरी बोलली नाही ना मास्टर्स, तरी सांगते स्वामीजींना जे द्यायचंय ते त्यांनी दिलेलं आहे. आपण फक्त माध्यम असतो आणि मी फक्त त्यांच्या चरणावर स्वतःचं डोकं ठेवलेलं आहे. जे जे देतात आहे ते सगळं ते तुम्हाला तुमच्यापर्यंत या माध्यमाच्या द्वारे पोचवते. आपले सुंदर डोळे. एक घोटभर पाणी जरूर प्या मास्टर्स. रोज रोज मला हे सांगणं होणार नाही. बाटली स्वतःजवळ. उष्णता वाढणार आहे आणि ग्राउंडेड होण्याचा प्रयत्न करा रोज. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले सुंदर डोळे. आपले डोळे पण स्वामी विवेकानंदांचे डोळे आहेत. स्वतःला अनुभव घ्या, स्वतःचा अनुभव की स्वामी विवेकानंद आपल्या हृदयात, आपल्या अंतरंगात आलेले आहेत. फील करा मास्टर्स. आवाहन करते स्वामीजींना, परमहंसांना, शारदा मातेला. आपल्या हृदयात खुद्द स्वामीजी आहेत. श्वास भरून घ्या, अगदी बेंबीपर्यंत घ्या. श्वास घेताना सगळं पोट फुलतं तुमचं, ते फुलवून घ्या. स्वामीजी आपल्याला अनंत हस्तानं द्यायचंय. आपल्याला दंडवत प्रणाम करते. जे काही करणार आहात, घडवून आणणार आहात, ते आपण एक दिव्य अनुभूती आपण सगळ्यांना देत आहात. मी पूर्णपणे शरणागती स्वीकारलेली आहे. शरणागती स्वीकारा मास्टर्स. या ऊर्जेशी एकरूप होऊन जा. स्वामीजी कोणाला अनुभव येईल की आपल्या सहस्रारातून स्वामीजींचा जो दिव्यात्मा आहे तो आपल्या हृदयात आलेला आहे.
आणि कुणाला अनुभूती येईल की हृदयाचं दार हळूच उघडलंय आणि स्वामीजी आत आलेत. त्यांनी दार आता बंद केलंय. आपल्या हृदयात आपल्या गुरूंच्या बरोबर स्वामीजी बसलेले आहेत. फील करा मास्टर्स. कोणाला दिसेल शंकर महाराजांनी विवेकानंदांना मिठी मारली आहे, तर कोणाला आपापले गुरु गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ लहानजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, पाचलेगावकर महाराज, आपले आपले गजानन महाराज, साई महाराज, जे आपले गुरु आहेत त्यांनी विवेकानंदांना आपल्या हृदयात मारली आहे मिठी. दोघांच्याही डोळ्यातून धारा. आणि ही जी ऊर्जा आहे ती फील करा मास्टर्स. आपलं हृदय या क्षणी पूर्ण भगव्या रंगाचं झालेलं आहे. आणि हा प्रकाश अतिशय तेजाचा आहे. हा आपल्या पावलापर्यंत आणि वर सहस्रारापर्यंत पोचलाय. संपूर्ण शरीरात. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा आहे. आपली भेट आता स्वामीजींशी होते. फील करा मास्टर्स. फील करा. ही प्रचंड ऊर्जा
मास्टर्स हळूहळू चेतने तिकडे यायचे. आपली पावलं हळूच हलवा. ज्या शक्तीला आपण बोलवलं होतं ते आपले गुरु, आपले स्वामी विवेकानंद परमहंस मार्ता शारदा, या सगळ्यांना दंडवत प्रणाम. आम्ही आपली रजा मागतो. असेच आशीर्वाद या आमच्या समूहावर, विश्वावर होऊ देत. दया करा आमच्यावर. आपली असीम कृपा अशीच बरसत राहू. मास्टर्स, आपले दोन्ही हात डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. मी आपली रजा मागते. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेस करून जबाबदारी घेऊ. नवीन मंडळींना विनंती करते की आपले अनुभव जरूर बोला. बघा दादा, रोहिणीताई, सुजाताताई, कोणी असेल तर बघा. आपला ऑडिओ ऑन करा प्लीज. हॅलो. कोणाला बोलायचं असेल तर प्लीज हँड रेस करा. नमस्कार. आजचा अनुभव खूप छान होता. खूप छान ध्यान लागलं. आणि जेव्हा ऋताताईंनी सांगितलं डोळे उघडा, त्यावेळी खरं तर डोळे उघडायची इच्छाच होत नव्हती. इतके सुंदर सुंदर रंग दिसत होते आणि ते रंग ना असे फुलांच्या सारखे, असं पाकळ्या कशा उलगडत जातात त्याप्रमाणे सगळे रंग दिसत होते. खूप छान ध्यान लागलं. असं वाटत होतं की खरंच स्वामी आपल्या समोर आहेत आणि त्या ध्यानातून बाहेरच येऊ नये असं वाटत होतं. थँक्यू. ऋताताई, तुम्ही म्हटल्या ना की स्वामी विवेकानंद सहस्त्रधारातनं आपल्या हृदयापर्यंत आले. ते आपलं ध्यान जसं डोळे मिटले ध्यानासाठी, तसं मला अनुभवलं मी ऍक्च्युली. तुम्ही ते व्यक्त व्हायच्या आतच आणि अनाहत चक्रामध्ये ते येऊन आलेले होते आणि शंकर महाराज पण होते बरोबर. तुम्ही ज्या वेळेस म्हटला की स्वामी विवेकानंद आणि शंकर महाराज मिठी दोघांना एकमेकांनी मिठी मारली आहे, त्यावेळेस मला मागच्या एका म्हणजे काभारा योग योगेश्वरांच्या सिरीज मधला मला जो एक अनुभव आला होता शंकर महाराजांबरोबर मिठी मारल्याचा. ते लांबनं भेटायला आले होते मला आणि आम्ही दोघं जसं काय एकमेकांचे खूप जिवलग मित्र आणि मी भेटलोय. तो क्षण, तोच अनुभव माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला त्यावेळेस. आणि समोर स्वामी विवेकानंदांना पण एक अनाथ चक्रामध्ये असताना त्यांना असं पण रिअलमध्ये आपण कसं म्हणजे मिठी मारल्यानंतर मला जे फिलिंग येईल म्हणजे त्यांचं ते थोडंसं असं गुबगुबीत शरीर आणि त्यांचा स्पर्श तो मुलायम असं असं ते मला जाणवलं.
आणखीन एक गोष्ट मी काल पण म्हटलो होतो, की मी माझ्या एका मित्राला भेटलो होतो. स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याजवळ राहतो. तर त्याला पण मी अशाच पद्धतीने काल अ, घट्ट मिठी मारून भेटलो होतो. तर तो पण क्षण मला आठवला. आणि त्याच्यानंतर थर्ड आय वरती असा थर्ड आय वरती प्रकाश आणि त्याच्यातनं व्हायब्रेशन्स, त्या प्रकाशातनं व्हायब्रेशन्स किंवा ध्वनी लहरी जसं आपण बघतो तस त्या लहरी अशा बाहेर पडतात, असं मला ते थर्ड आय वरती दिसलं. आणि ध्यानातनं बाहेर अजिबात पडावंसंच वाटत नव्हतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, तर हे कंट्रोल करायचंय म्हणून मी कसा बसा पडलो बाहेर मीटिंगचे. पण असंच ध्यानातच राहावं म्हणून म्हणजे असं वाटत होतं मला. दिवसा पण तर ध्यान करेन मी. पण एकंदरीत अनुभव एकदम हेच होता. म्हणजे असं वेगळंच फिलिंग होतं आज. काहीतरी स्पेशल होतं असं जाणवलं मला. थँक्यू दादा. मोहिनीताईंना बोलायचं आहे वाटतं. आत्मवंदन ताई, मला बोलताच येत नाहीये. गाण्याचा आवाज मला अजिबात आला नाहीये आणि मी पूर्णपणे ध्यानात होते. म्हणजे काय होत होतं माहिती नाही. आणि छोटंसं पिल्लू माझ्या मुलांनी घरी आणलं कुत्र्याचं. ते माझ्या अंगावरती पूर्ण खेळत होतं. तसं मी त्याला जवळही घेत नाहीये. पण ते पूर्ण अंगावर आणि आता माझ्या मांडीवर झोपलेलं आहे. म्हणजे वेगळं. खूप खूप धन्यवाद ताई. शुभताई बोला. आत्मवंदन ताई, कोटी कोटी प्रणाम. तुम्ही म्हटलात की नाही का आज असं ध्यान चालू करून घ्यायची गरज नाही. अगदी तसंच होत होतं. म्हणजे ध्यान सुरू व्हायच्या अगोदरच खूप असं हे झालं होतं की आपलं ध्यान लागलेलंच आहे ते, आणि त्यातून असं बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. खूप खूप छान ताई, धन्यवाद. कोटी. मला वाटतं दादा रजा मागते मी सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.